गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आम्ही आलेलो आहे कारवारमध्ये, सदाशिवगड येथे. हे एक छोटंसं कोळ्यांचं गाव आहे. सगळे मच्छीमार इथं राहतात. तर तिथंच आम्हाला एक छानशी रूम मिळालेली आहे. पहिल्या मजल्यावर आहे आणि समोर समुद्र आहे, मध्ये रस्ता आहे. पाय पुढे टाकला की डायरेक्ट बीचच आहे. आणि मुख्य म्हणजे हा सिल्वर गोल्डन सँड बीच आहे. हा पाहिला ना आपण, तर हा गोल्डन सँड बीच आहे. आमच्या शेजारी हे 2 फॉरेनर्स आहेत. हे बघा, इकडं तुम्हाला आणखीन एक हे दिसतंय, मध्ये एक टेकडी दिसतीये. पलीकडे आपण टेकडी पाहिली. हा संबंध पश्चिमेचा भाग आणि हा समुद्र आहे. इतकं एन्जॉय करता येणार नाही. आणि यांनी सोय अशी केलेली आहे, इथं 3 रूम्स आहेत. ह्या 3 रूम्सला त्यांनी 3 टेबल्स दिलेली आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी सोय केलेली आहे. हे नारळ हाताने काढता येईल एवढं जवळ घेतलेलं आहे. आणि इथेही सगळी नारळाची झाडं आहेत. छान वाटतंय, म्हणजे आजूबाजूला नारळाची झाडं. आणि नेमका यांचा उत्सव आहे. हे दरवाजे सरकते केलेले आहेत त्यांनी. चांगली सिस्टीम केली आहे. ही रूम आहे, ही ॲक्च्युली 4 बेडची रूम आहे, पण आम्हाला त्यांनी दिली आहे. आम्ही 2 बेडचीच रूम बुक केली होती. 2 म्हणजे सिंगल डबल बेड. तर हा 5 बाय 6.5चा बेड आहे. चांगला आहे आणि अगदी बेसिक आहे. म्हणजे याच्यामध्ये इथं एक साईड टेबल दिलं आहे, मध्ये दिलेलं नाही आहे, आणि त्या कॉर्नरला एक साईड टेबल दिलेलं आहे. वरती 2 बेडच्या वरती 2 फॅन्स आहेत. बाकी इकडंही विंडो आहे, पण ही विंडो उघडण्याचं डेअरिंगच नाही, एवढं गरम आहे इथं. इथं एक अगदी बेसिक टेबल आहे आणि वर AC आहे. आणि हे वरती त्यांनी जिप्सम शीटच बहुतेक लावलेला आहे, पण तो हीट रेझिस्टंट असावा, त्यामुळे हीट काही येत नाही फारशी. आणि टॉयलेट बाथ आहे, स्वच्छ आहे, चांगलं आहे. फक्त गरम मात्र अतिप्रचंड होतं. AC शिवाय इथं काही चालणारच नाही अशी परिस्थिती आहे. स्वच्छ आहे, अगदी स्वच्छ आहे, सुंदर आहे. टॉयलेटसुद्धा छान आहे, नीट आणि क्लीन आहे. एक्झॉस्ट बसवलेला आहे, शॉवर आहे. गरम पाणी मात्र इथं येतं की नाही मला शंका आहे, कारण कुणीतरी कुठल्या तरी माझ्या स्टेविषयी लिहिलेलं होतं. गरम पाणी येतं की नाही, ते येत नसेल तर पंचायतच आहे. सकाळी काही आंघोळ करता येणार नाही, कारण सकाळी सगळीकडेच गार असतं. पण थोडंसं ऊन पडलं की मात्र आंघोळ करता येईल अशी परिस्थिती आहे. आणि कॉस्ट तशी म्हणाल तर खूप नॉमिनल आहे. म्हणजे काल आम्ही राहिलो होतो ते कॉस्टच्या मानाने ही कॉस्ट अजिबातच नाही आहे. म्हणजे अतिशय कमी पैशामध्ये अगदी समुद्र टच आणि प्रायव्हेट बीच असल्याप्रमाणे बीचवर जायला स्थानिक लोक कधीच उत्सुक नसतात. हे आपल्या बाहेरच्याच लोकांना जास्ती उत्साह असतो. हे सूर्य अजून वर आहे. आता खाली गेला की मी तुम्हाला मस्तपैकी दाखवीन. बीचवरती कुठंतरी उतरायची सोय असेल, कारण आमच्या इथं उतरायची सोय आहे, पण बायकोला नाही उतरता येणार, नाही घसरडच आहे. पण असेल कुठंतरी इकडं जवळपास सोय असेल खाली जायला, ती बघू. तर असा एकंदर सीन आहे. हा शेजारी जो दिसतोय हा कारवारचा बीच आहे. हा इथं दिसतोय बघा, तोही गोल्डन सँड बीच आहे. उद्या सकाळी तिथं जाऊन आम्ही जाणार आहोत. हा कारवारच्या जस्ट अलीकडे, म्हणजे अगदी जस्ट एक 2 किलोमीटर 3 किलोमीटर किंवा 4 किलोमीटर अलीकडे हे गाव आहे छोटंसं. आणि खूप छान आहे, म्हणजे इतकं सुंदर वाटतं इथं, काही प्रश्नच नाही. पण एक म्हणजे पार्किंग रस्त्यावरती आहे. गाडी माझी बाहेर कदाचित दिसत असेल तुम्हाला. इथं बाहेर गाडी आहे.
इकडनं दिसेल. हे बघा, दिसतीये का नाही दिसत आहे? अरे चा, नाही ते झाडांच्या नजरेला दिसते ती, पण इथं कॅमेऱ्यामध्ये झाडांच्या सावल्या येत आहेत, तरी पण दिसतीये थोडी थोडी थोडी. असं एकंदर आहे पिक्चर. फारच सुंदर, फारच अप्रतिम. मी स्वतः समुद्राकाठी बरीच आता 10 वर्ष झाली राहतोय, तरीसुद्धा मला हे एकंदर पिक्चर जे दिसतंय हे असं मनाला शांत करणारं आणि सुंदर असं आहे. असं वाटतं की इथं कायमचंच राहावं असं परिस्थिती आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड डे.